तुम्ही जेव्हा तो डिझायनर आपण कराल तो तुम्हाला परफेक्ट सजेस्ट करेल की बाबा तुम्ही फक्त वॉलवरती एखादी वॉल तुम्ही डिझाईन करा, जशी सोफ्याची वॉल असेल, डायनिंग वॉल असेल. बघणाऱ्याला पण असं होतं की नक्की कुठे कुठे बघू मी, असं आहे. त्यामुळे तुम्ही एक फोकल पॉईंट जे काही करायचं तुम्हाला तो फोकस करा आणि बाकी मोस्टली सगळं पेस्टल कलर मध्ये करायचं. कारण आपल्या सामान्यांच्या घरामध्ये ते काही दिवसांनी ते आर्टिफॅक्टच्या जागी पसारा असतो, पण जर ते फॅक्टरीमधून बनवून आणलं असेल तुम्ही तर मग ते काढायला अवघड होतं, मग ते डायरेक्ट तुटून जातं. थीम बेस पाहिजे. डिझायनर असेल तर तो नक्कीच तुम्हाला थीम आधी विचारणार की तुमची लाईफस्टाईल कशी आहे. कारण आम्हालाही लोक विचारतात की तुमचं बिफोर आफ्टर जेव्हा आम्ही व्हिडिओज टाकतो तेव्हा इतकं छोटं दिसतं, नंतर इतकं मोठं कसं काय दिसतं. नमस्कार. सकाळच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीमध्ये आपण प्रत्येकच जण घर सजवत असतो. पण काही छोट्या-छोट्या टिप्स मिळाल्या तर ते अधिक सुंदर होऊ शकतं आणि या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत इंटेरियर डिझायनर दिनेश किरवे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. दिनेश, खूप खूप स्वागत आणि थँक्यू थँक सो सो मच मच. की या पॉडकास्टमध्ये तुम्ही तुमचा सहभागी पहिला झालात. थँक्यू की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि मला एवढा सन्मान दिला. तुमचा आणि सकाळच्या पूर्ण टीमचं मी खूप आभार मानतो. येस, खूप गप्पा मारायच्या आहेत आणि म्हणजे आम्ही ना आमच्यासारखी लोकं ही वस्तू आणतात आणि ती घरामध्ये मांडतात आणि आम्हाला वाटतं की झालं, घर सजवून झालं. पण आताचे दिवस असे आहेत ना, की प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर सुंदर दिसावं. म्हणजे लॅविश दिसावं हा एक मुद्दा असतो काहींचा. पण प्रत्येकाचं असं असतं की ते येणाऱ्या प्रत्येकाने म्हणावं की "अरे काय चांगलं भारी दिसतंय. केलेलं आहे." भारी केलंय. आणि अगेन परत ह्या गोष्टीमध्ये ना मग अशा वेळी असं वाटतं की इंटेरियर डिझायनर पाहिजे की त्याच्याकडनं. त्यामुळे आम्ही खरं तर तुम्हाला बोलावलं आणि आता दिवाळी आहे, तर सगळेच जण काही-काही वस्तू घेत असतात घर छान दिसावं म्हणून. मला तुमच्याकडनं टिप्स हव्या आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये आपण राहतो खरं तर. छोटी-छोटी घरं आहेत, छोटे-छोटे फ्लॅट्स हं, आहेत. हं. तर पहिलाच मुद्दा हा आहे, की छोटा फ्लॅट किंवा छोटं घर म्हणजे सजावटीला अवघड असतं का? अवघड असतं, पण त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट जर आधीच प्लॅन केल्या, की हं, तुम्हाला हं. जे काही सजावट करायची आहे, मग हं, तुमचं बजेट असेल, तुमच्या रिक्वायरमेंट असेल, तर ते सगळं जर तुम्ही प्लॅन केलं आणि तसा जर डिझायनर तुम्ही अपॉइंट केला, हं. तर मग ते खूप सोपं होऊ शकतं. म्हणजे ओके. नॉट इज नेसेसरी की खूप मोठंच घर पाहिजे त्यासाठी. हं. छोटं घर पण मोठं दाखवू शकतो आपण. कसं? हां, ते आता जसं की आपण समजा लिव्हिंग रूम करतोय, हं. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळे लाईट कलर्स यूज करा. किंवा काय होतं, जास्त लोकं सोशल मीडिया बघून किंवा इकडचं-तिकडचं बघून प्रत्येक भिंत भरवायला जातात. हं. किंवा प्रत्येक भिंतीवरती त्यांना काहीतरी पाहिजे. फोटो ओके. बघणार की अरे हां, हे मला ह्या वॉलवरती पाहिजेल, हाच सोफा असा पाहिजेल पण तो तिथे तुमच्या घरामध्ये साजेसा आहे का? मग हं. त्यासाठी म्हणजे प्रॉपर त्यातला शिकलेला माणूस जो असतो, जसं डिझायनर तुम्ही त्यासाठी अपॉइंट केला पाहिजे. हं. म्हणजे ज्याचं काम त्यानेच करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा तो डिझायनर अपॉइंट कराल, तो तुम्हाला परफेक्ट सजेस्ट करेल, की बाबा तुम्ही फक्त वॉलवरती एखादी वॉल तुम्ही डिझाइन करा. जशी सोफ्याची वॉल असेल, डायनिंग वॉल असेल, काही 1-2 वॉल असेल, त्या तुम्ही थोडंसं रिकाम्या ठेवा. मिनिमलिस्टिक जेवढं तुम्ही करणार, त्याच्याने तुमचं छोटं घर पण मोठं दिसू शकतं. ओके. म्हणजे छोटं घर जर मोठं दाखवायचं असेल तर लाईट कलर यूज लाईट करायचे कलर्स. येस. आणि गोष्टी कमी वापरायच्या. आता सजावटीच्या वस्तू म्हणजे खरं तर हा प्रश्न असा नाहीये, पण ऑनलाईन खूप गोष्टी मागवल्या जातात. म्हणजे येस. आपल्याला एक फोटो दिसतो. तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं, की ते त्या फोटोमध्ये छान दिसत असतं. पण आपल्याकडे दिसेलच असं नाही. असं त्यामुळे नाही. वस्तू ऑनलाईन मागवणं योग्य निर्णय ठरू शकतो, की ऑफलाईन बाजारातच जाऊन घेणं योग्य? ऑनलाईन काही गोष्टी आपल्याला स्वस्त पण मिळतात. ज्या हं. तुम्हाला डिस्काउंट ऑफर आहेत. आता दिवाळी झाली आहे, नवरात्र झाली आहे, मग तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये. पण काय होतं त्याची साईज किती आहे? त्याची क्वालिटी कशी आहे? मटेरियल काय यूज केलंय? कारण का हं. आपण जो फोटो बघतो त्याच्यामध्ये आणि ॲक्चुअलमध्ये बघण्यात फरक आहे. त्यामुळे आपण जेव्हा केव्हा तुम्हाला घ्यायचंय आता एखादी खूप महागडी गोष्ट तुम्ही घेताय, तर ती आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही ती जाऊन घ्या हं. तिथेच. कारण का जसं आर्टिफॅक्ट्सचे बरेचसे आता बिझनेस लोकं करतात आणि त्यांचे प्रॉपर शोरूम आहेत. तर तुम्ही ओके. स्वतः तिथे जाऊन तुम्ही फिजिकली ते बघा, की त्याची साईज काय आहे? तुम्हाला ते मेंटेन राहणार आहे का? ते किती नाजूक आहे ती गोष्ट. कारण हं. उद्या तुम्ही साफ-सफाई करताना धक्क्याने पडली, फुटली, त्याचं मटेरियल काय आहे? तर त्या गोष्टी पण लक्षात घ्यायला पाहिजे. ऑनलाईन मागवणं चुकीचं नाहीये. हं. बरोबर आहे. तुम्ही प्लांट्स वगैरे जे असतात ते ऑनलाईन मागवू शकता. त्याचे काही साईजचा एवढा इश्यू नाहीये. पण तुम्ही जेव्हा आर्टिफॅक्ट्स मागवता, आता माझा पर्सनली असा एक्सपिरियन्स आहे, की मी एकदम सुरुवातीला इनिशियल मी जेव्हा करायचो, तेव्हा मी काही आर्टिफॅक्ट्स मी माझ्या साईटसाठी मागवले होते. हं. पण ते फोटोमध्ये वेगळे दिसले आणि ॲक्चुअलमध्ये आल्यानंतर ते खूप छोटे होते. सो मग त्या चुका होऊ नये, त्या त्या फक्त टाळल्या पाहिजेत. मग तुम्ही फारसं ऑनलाईन मागवत नाही का? नाही. आणि मी क्लायंटलाही सजेस्ट नाही करत. मी जातो क्लायंटसोबत स्वतः, नाहीतर मग क्लायंटला मी सांगतो, की तुम्ही जाऊन प्रॉपर जिथे आर्टिफॅक्ट्सचे शॉप्स आहेत, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करा. आता ना सध्याच्या काळामध्ये म्हणजे मी जी काही नवीन घरं बघितली, लोकं खूप थीम बेस्ड घरं करतात. हं, हं, हं. म्हणजे
थीम बेस गणपतीचा देखावा असतो, पण घरं अशी थीम बेस करणं, हं. कारण कसं असतं, आपण वर्षानुवर्ष राहतो, आपण एकच बाप्पाच्या पुढची सजावट पण पुढच्या वर्षी रिपीट नाही नाही करत, आणि करत. एका थीम मधल्या घरामध्ये तुम्हाला आयुष्यभर राहायचं आहे. बरोबर. तुम्ही कसं बघताय थीम बेस जी काही स्टाईल आलेली आहे हं, त्याच्याकडे? हं. थीम बेस पाहिजे. हं. डिझायनर असेल तर तो नक्कीच तुम्हाला थीम आधी विचारणार, की तुमची लाईफस्टाईल कशी आहे? हं. तुमची आवड-निवड काय आहे? तुम्ही कुठे राहताय? कारण काय होतं आजकाल लोकं जास्त मॉडर्न करायला जातात. म्हणजे हं. जास्त बाहेरचं मॅगझीन आणि सोशल मीडिया ह्याच्यावरती बघून त्यांना सगळं बाहेरचं म्हणजे बाहेरगावचं सगळं त्यांना पाहिजे असतं आपल्या इथे. पण आपली राहणीमान तशी आहे का? केल्यानंतर महिनाभर ते सगळं चांगलं दिसणार आहे. पण ते तेवढं टिकणार आहे का? तुम्ही जेवढं मॉडर्न करणार ते मी तुम्हाला 100% सांगतो, ते तुम्हाला 6 महिन्यानंतर तुम्ही बोर होणार ते बघायला. हं. त्यामुळे जास्त प्रयत्न करायचा, की तुम्ही इंडियन टच किती द्याल त्याला. ओके. थोडं ते जास्त म्हणजे ते घर वाटलं पाहिजे. आता माझ्याकडे जे क्लायंट येतात माझं काम बघून, क्लायंट म्हणतात, की तुम्ही जे काम करता ते घर वाटतं, हॉटेल नको दिसायला. हं. की तुम्ही पेस्टल कलर यूज करा. आजकाल ट्रेंडमध्ये तेच सुरू आहे सगळं. पण ते किती यूज करायचं, त्याच्यासोबत इंडियन टच कसा द्यायचा, हे तुम्ही थोडंसं तुमच्या डिझायनरला पण सांगितलेत, की तुमची चॉईस कशी आहे किंवा काय. म्हणजे दुसऱ्याने कोणतरी केलंय म्हणून आपण करायचं, तर ते चुकीचं आहे. तर हं. ते थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे, की त्या स्टाईल आता जसं मॉडर्न स्टाईल चालू आहे सध्या. हं. थोडं ट्रेडिशनल पाहिजे, कंटेम्पररी पाहिजे. म्हणजे मॉडर्नमध्ये पण तुम्ही कसं ट्रेडिशनल टाकताय आतमध्ये, तर ते थोडंसं विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा. कलर थीम किती महत्वाची असते म्हणजे? कलर्स महत्त्वाचे आहेत, की पूर्ण डिझाइन करताना असं नाहीये, की तुम्ही सगळेच कलर यूज केलेत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुमचं छोटं घर असेल, जसं तुम्ही हं. म्हटले, की छोटं घर असेल, जसं पुण्यासारख्या शहरात, पुणे, मुंबईसारख्या शहरामध्ये इतके छोटे-छोटे फ्लॅट्स आहेत, हो, की हो. तिथे तुम्हाला ते घर मोठं दाखवणं गरजेचंच आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जास्त पेस्टल कलर यूज करा, की जसं मिंट ग्रीन असेल किंवा ब्लू शेडमध्ये काही हं, करायचंय किंवा हं, बेज शेड करायचंय. कारण का हं. मी जास्त प्रिफर करतो, की वॉल एकदम बेज शेडमध्ये करायचं. जेवढं ओके, व्हाईट दिसेल वॉल वगैरे, तेवढं तुमचं घर, रूम जास्त मोठी दिसणार आहे. ओके, ओके. कारण आम्हालाही लोकं विचारतात, की तुमचं बिफोर आफ्टर जेव्हा आम्ही व्हिडिओज हं, टाकतो, तेव्हा हं, इतकं छोटं दिसतं, नंतर इतकं मोठं कसं काय दिसतं? हं. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही एकच तुमचा कुठलातरी कलर पाहिजे, की ओके. जो बोल्ड कलर आपण जे म्हणतो, हं, मेन हं, कलर तो. हं. तो काही-काही ठिकाणी तुमचा पॉपअप होतोय. पण तो सगळीकडेच तुम्ही कलरफुल केलाय, म्हणजे एंट्रन्स पासून ते पूर्ण लिव्हिंग रूम. तर मग ते बघणाऱ्याला पण असं होतं, की नक्की कुठे-कुठे बघू मी? असं आहे. ओके. त्यामुळे तुम्ही एक फोकल पॉइंट जे काही करायचंय तुम्हाला, तो हं. फोकस करा आणि बाकी मोस्टली सगळं पेस्टल कलरमध्ये करायचं. मग यालाच एक जोडून प्रश्न, की म्हणजे हॉलमध्ये एका कलरची थीम, किचनमध्ये वेगळी, एका बेडरूममध्ये वेगळी, दुसऱ्या बेडरूममध्ये वेगळी, असं वेगवेगळ्या थीम असाव्यात, की थ्रू आउट एकच कलर थीम जास्त माझ्या मते चालू शकतं, काही हरकत नाहीये. ओके. कंटेम्पररी ज्याला आपण म्हणतो, की हं. मॉडर्न आणि ट्रेडिशनल मिक्स, की हं, जसं हं, मी हं. आमच्या डिझाइनमध्ये मी हॉल ट्रेडिशनल करतोय, हं. मास्टर बेडरूम ट्रेडिशनल करतो, तर किड्स तुम्हाला तर मॉडर्नच करायला पाहिजे. हं, हं. कारण का तिकडे आपल्याला थोडे कलर्स पाहिजे. मग ओके. तिकडे थोडेसे बोल्ड कलर्स चालतात. किचन तुम्हाला युरोपियन करायचंय, थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेडिशनल करायचंय. पण काय होतं किचनमध्ये ट्रेडिशनल करायचं म्हणजे मग तुम्ही सगळं वुडन यूज नाही करू शकत. हं, कारण का हं. ते तेवढं मेंटेन पण आहे. कारण किचन अशी गोष्ट आहे, की मेंटेनन्स पण येणार थोडा. सो मॉडर्न आणि ट्रेडिशनल तुम्ही मिक्स केलं तरी चालतं, असं काही नाहीये. फक्त असं नाहीये, की तुम्ही एकदम मिसमॅच काहीतरी केलंय. थोडा काहीतरी फ्लो थोडा मेंटेन केला पाहिजे. तर ते फक्त लक्षात घ्यायला पाहिजे करताना. अगेन मी आता कलर थीम बद्दल ना खूप जणांना प्रश्न असतात, हं, की सध्याची इन मधली कलर थीम कुठली आहे? आणि काय त्याच्याबद्दल टिप्स देऊ शकता, की तुम्ही कुठले कलर वापरा जेणेकरून घर छान फ्रेश वाटेल? हं. आता त्याच्यामध्ये कलर्स आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं, की बेज कलर, हं, हं. पेस्टल कलर, हं. की जसं स्काय ब्लू कलर असेल, मिंट ग्रीन कलर असेल, हं. ऑलिव्ह ग्रीन, ओके. की जे थोडंसं नैसर्गिक दिसेल. म्हणजे नैसर्गिक कलर. हं, मग तुम्ही व्हाईट शेडमध्ये, बेज शेडमध्ये कुठलेही कलर यूज करू शकता. पण अव्हॉइड करा, की तुम्ही रेड घेताय, ओके. खूप डार्क ऑरेंज घेताय, खूप ओके. डार्क ब्लू घेताय. हं. घेतला तरी तो खूप थोडा-थोडा पाहिजे, की हं, तुमच्या हं. वॉलपेपरमध्ये कुठेतरी दिसतोय, की म्हणजे काय होतं काही-काही लोकं सोफा एकदम ब्लू कलरचा करतात. हो. आता जी मोठी वस्तू आहे, ती उलट तुम्ही खूप लाईट घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्याने तुमचं ऑटोमॅटिक घर मोठं दिसणार आहे. बरं, आणि ज्या बरं. छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे जसं तुमचे आर्टिफॅक्ट्स आहेत, हं, की तुमच्या सोफ्यावरच्या पिलोज आहेत, हं, त्या हं. तुम्ही डार्क शेडमध्ये घ्या. ओके. हां, तर ह्या गोष्टी तुम्ही थोड्या फॉलो केल्या पाहिजे बस. बाकी शक्यतो करताना काय करायचंय, की लाईट कलर्स म्हणजे जसं मी म्हणलं तुम्हाला बेज कलर, व्हाईट कलर, ग्रीन, ब्लू शेडमधल्या सगळ्या लाईट कलर या ओके. तुम्ही यूज करू शकता. हं. म्हणजे आणि वुडन त्याच्यामध्ये थोडासा कुठेतरी पाहिजे. म्हणजे मग इंडियन टच ऑटोमॅटिक त्याला येईल पूर्ण कामाला तुमच्या. एक खरं तर मुद्दा आहे ना, म्हणजे आता सेलिब्रिटींची घरं बघितली जातात. मग हां. त्याचे पॉडकास्ट पण खूप सारे आहेत.
युट्यूबवर त्यांचं आणि घर इकडे. दाखवतात सगळं. त्यांचं घर दाखवतं की शिल्पा शेट्टीचं घर कसं आहे हा. किंवा कोणाचंही. आणि ते इतकं अलिशान आणि छान असतं. अर्थात ती त्यांची लाईफस्टाईल असते किंवा वेगवेगळे वेगवेगळे उद्योगपती असतात. आणि आता रील्सच्या माध्यमातून तर ऑलमोस्ट सगळ्यांचीच काही कार्यक्रम असली तर घरं दिसतात. आणि मग सामान्य माणसाला असं वाटतं की मला हे असं हवं आहे. एकतर ते खूप मेंटेनन्स अवघड आहे आणि ते काय स्वतः मला वाटत नाही की पुसतात आणि स्वतः झाडतात किंवा ते प्रत्येक गोष्ट क्लीन करतात. त्यांच्याकडे माणसं आहेत. आपल्याकडे तसं नाहीये. आणि मग आपली आर्थिक सगळं गणित आणि प्लस घर तरीही छान ठेवायचं आहे. So ह्याची सांगड कशी घालायची? आता काय होतं, सेलिब्रिटी तुम्हीच म्हटलात, तुमच्या प्रश्नामध्ये उत्तर होतं की त्यांच्याकडे घरामध्ये काम करायला माणसं आहेत, रोज त्यांच्याकडे पुसायला लोक आहेत. हम्म. मीच माझ्याकडे क्लायंट आले त्यांना आधी विचारतो की तुमच्या दोघांना तेवढा वेळ आहे का की रोज उठून ते पुसायचं आहे. होय. त्यामुळे आपण असं काहीतरी करूयात की जे तुम्हाला नंतर मेंटेनन्स राहील. 3 महिन्यातून 2 महिन्यातून तुमच्याकडे लोक येणार आहेत, त्यांना दाखवायला जर तुम्ही काहीतरी करताय, लोकांनी दुसऱ्यांकडे केलंय की कोणाच तरी म्हणजे तुम्ही जसं म्हणले की सेलिब्रिटींच्या घरामध्ये करतात तसं काहीतरी केलंय, तर ते मेंटेनन्स त्याचा येणार. त्याच्यामुळे आम्ही पण सजेस्ट करताना क्लायंटला असं सजेस्ट करतो, जे काय असेल वॉल पॅनलिंग करायचंय किंवा किचनमध्ये काही यूज करायचंय किंवा टीव्हीच्या मागे आम्ही काही यूज करतोय, तर त्याचा मेंटेनन्स म्हणजे एक कपडा मारला की ते स्वच्छ व्हायला पाहिजे. हो. आणि आपल्याकडच्या ह्याच्यामध्ये तर आपण वर्षभरामध्ये 2दाच घरं क्लीन केली जातात. गणपती आला, दिवाळी आला की सणवार मराठी असतो तेव्हाच शक्यतो करतो तसंच आपण मराठी शक्यतो, बरोबर घरांमध्ये आहे. होतं, राईट. कारण की एवढा वेळच नाहीये, घरातच नसतो आता आपण सध्या लोक. तर त्याच्यामुळे जे मेंटेनन्स जेवढा राहील त्याचा विचार करा तुम्ही की बाबा हा हे मी मेंटेनन्स ह्याचा नसणार आहे जास्त, मी मेंटेन करू शकणार आहे, तशाच डिझाईन्स तुम्ही अप्रूव्ह करा. डिझायनरला सांगताना पण तुम्ही तेच सांगा की बाबा मला मेंटेनन्स नको आहे, मेंटेनन्स फ्री जे आहे ते सजेस्ट करा. कारण काय होतं, डिझायनर पण शेवटी त्याचं काम चांगलं दाखवायला करणार खूप तो चांगलं. एकदा करून जाणार. मग नंतर मग त्याचा मेंटेनन्ससाठी तुम्ही त्यांना फॉलोअप घेणार, मग ते लोक मेंटेनन्स करून देतील पण पण किती वेळा फॉलोअप घेणार, एवढा आपल्याकडे वेळ नाही आहे ना. त्याच्यामुळे जे मेंटेनन्स तुमच्याकडून राहणार आहे, तुम्हालाच तुमचं आकलन करायचं आहे की बाबा ह्या गोष्टीचा मेंटेनन्स मी किती ठेवू शकणार आहे. जर माझ्याकडे रोज माणसं आहेत घरामध्ये, बायका मी ठेवल्यात रोज पुसायला, आता काही क्लायंट्स असे पण आहेत की जे आम्हाला डायरेक्ट सांगा की सर तुम्ही यूज करा, आम्ही बायका ठेवणार आहे पुसायला रोज डस्टिंगसाठी. आहेत बायका कामाला हो, की जे रोज डस्टिंग करतात, मग तिथे काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जाऊन डस्टिंग नाही करायचं, बरोबर आहे. तिथे इश्यू नाही. पण त्या गोष्टी फक्त लक्षात घ्यायला पाहिजे. पुढचा मुद्दा असा आहे खरं तर, की मग अशा वेळी जेव्हा मी वॉलपेपर घेते, म्हणजे आता उदाहरणार्थ की तुमच्या मागे एक वॉलपेपर आहे किंवा एक आम्ही पीस लावलेला आहे, तर तो क्लीन करणं सोपं आहे. पण जेव्हा मी घरी घेते, मग मी म्हणजे डिझायनर नाहीये आणि मला माझं घर सजवायचं आहे, तर मग मी असे पीस घेताना काय विचार करायला हवा किंवा कसे घ्यायला, म्हणजे ते वुडन घ्यायला हवेत, ते काचेचे घ्यायला पाहिजेत किंवा ते वेगवेगळे आता धातूंचे येतात, तर तसं काही घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे? म्हणजे तुम्ही स्पेसिफिक जर का वॉलपेपर बद्दल हो, बोलताय हो. की वॉलपेपर कसे घ्यायचे, नाही, तर वॉलपेपर नाही, वॉल पीस. हा वॉल पीस म्हणजे आर्टिफॅक्ट्स तुम्ही होय, म्हणता, होय. आर्टिफॅक्ट्स कसे घ्यायचे, तर ते त्याचं की ते किती नाजूक आहे ते बाबा, तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ते पडलं फुटलं तसं असेल, कारण का सगळ्यात जास्त धूळ त्याच्यावरच बसणार आहे. खरंय, खरंय. हा, त्याच्यामुळे ते एकतर डिझाईन करतानाच असं करायचं, कारण का आम्ही पण सजेस्ट करतो की खूप आर्टिफॅक्ट्स ठेवायला जागाच नाही करायची. ओके. कारण आपल्या सामान्यांच्या घरामध्ये ते काही दिवसांनी ते आर्टिफॅक्टच्या जागी पसाराच होतो. त्याच्यामुळे अवॉइड करा की तुम्ही खूप कमी आर्टिफॅक्ट्स ठेवायला युनिट करताय ओके. किंवा दाखवायला जे काही आपण करतो, शेल्फ करतो, त्याच्यावरती पण धूळ बसते. मग त्या गोष्टी तुम्ही जेव्हा सिलेक्ट करताय, मग तसं इंडोर प्लांट तुम्ही यूज करा. बाकी आर्टिफॅक्ट्स मध्ये तुम्ही फ्रेम्स लावा की ज्या तुम्हाला इझिली तुम्ही क्लीन करू शकता. आणि जे काय आर्टिफॅक्ट्स ठेवायचे तर तुम्ही मोठे मोठे, जसे की तुम्ही स्टँडिंग लॅम्प्स असतात ते ठेवा की ज्याचा मेंटेनन्स कमी आहे आणि ते तुम्ही क्लीन करू शकता बाबा, 3 महिन्यातून 4 महिन्यातून तुम्हाला क्लीन करता. तर त्या गोष्टी थोड्या लक्षात घ्यायला पाहिजे. फर्निचर फर्निचर बद्दल मी खूप प्रश्न विचारणार आहे, पण मला आता आपण मेंटेनन्स बद्दल बोलतोय म्हणून मी विचारून घेते की फर्निचरचा मेंटेनन्स पण ठेवावा लागतो. प्रत्येक ठिकाणचं एक हवामान असतं. म्हणजे मे बी मला असं वाटतं की मुंबईमध्ये जे फर्निचर करत असेल ते थोडंसं वेगळं असेल, कारण हवेमध्येच ती आर्द्रता आहे. बरोबर. पुण्यामध्ये वेगळं आहे, एखाद्या ठिकाणी खूप पाऊस होत असेल तर वेगळं. मग आपल्याकडे आता साधारणपणे कुठलं, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण तर कुठलं हे वापरतो, लाकूड वापरतो किंवा कसं ते मेंटेन ठेवायचं? आता हवामानमध्ये जसं दमट हवामान असेल किंवा तिथे जास्त प्रयत्न करायचं की तुम्ही ज्यूट यूज करा किंवा तुम्ही वुडन यूज करा, पेस्टल कलर्स यूज करा की त्याच्याने तुम्हालाच थोडा थंडावा दिसला, डोळ्यांना पण वाटला पाहिजे आणि घरात आलेल्या माणसाला पण असं वाटलं पाहिजे की अरे हा इथे थोडंसं वॉर्म आहे थोडंसं हे. सो ते जास्त प्रयत्न करा, जसं की वुडन यूज करायचंय, पेस्टल कलर्स यूज करायचे आहेत.
मग तुम्ही त्याच्यामध्ये ज्यूट तुम्ही बघितलं असेल, म्हणजे बऱ्याच आता ट्रेंडिंगमध्ये सध्या, मग ते ज्यूट लॅमिनेट्स तुम्ही यूज करू शकता. ज्यूट ॲक्च्युअल ज्यूट पण येतात, पण त्याचंही काही ड्रॉबॅक आहेत किंवा तुम्हाला ते ओके. ग्लासमध्ये सँडविच करावा लागतो. हम्म. रिअल ज्यूट असं त्याला मेंटेनन्स येतो, कारण का त्याला फंगस लागणं किंवा त्याला ओके. किडे लागणं ह्या गोष्टी होऊ शकतात. सो त्या टाळायच्या असतील तर आता त्यांनी अल्टरनेट एक काढलाय की ज्यूट फिनिश लॅमिनेटच येतात. त्याच्यामुळे ते तुम्ही यूज करू शकता. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही ते वापरायला पाहिजे. मग जसं फ्लोरिंगमध्ये तुम्हाला जायचं असेल तर मग तुम्ही वुडन फ्लोरिंग घेऊ शकता, की जे दिसायला डोळ्यांनाही तुम्हाला छान वाटेल. आणि असे काही आता समजा आपण थंड हवेच्या ठिकाणामध्ये गेलो, तर मग तिथे तुम्ही कर्टन वगैरे वुलनमध्ये घेऊ शकता. वुलनचे कर्टन्स तुम्ही यूज करा. ओके. तिथे मग तुम्ही फ्लोरिंग ग्रेनाइट किंवा अशा ह्याने करा की जे जास्त हे नाही होत, थंड पडत नाहीत किंवा असं काही तिथे वापरू शकता तुम्ही. आता पुण्यामध्ये म्हणजे समजा मला फर्निचर करायचं आहे तर मी कसं करायला हवं आणि मेंटेन काय करायला हवं? हां, आता पुण्यामध्ये करायचं, पुणे, मुंबई, आता मुंबईमध्ये मला असं वाटतं पुण्यापेक्षा थोडं जास्त दमट हो, हवामान आहे. हो, हो. तर पुण्यामध्ये ॲक्च्युअली सगळ्याच हे चालू शकतात. हम्म. थीम पण चालू शकतात आणि सगळेच फर्निचर पण चालू शकतात. पण आजकाल काय होतंय ना, आम्ही जेवढे क्लायंटच्या ह्याच्यामध्ये बघतो की सिपेज येणं, हम्म. ओल येते. आता हम्म. पावसाळा वगैरे वगैरे आला की मग जेव्हा त्यांना पोझिशन वगैरे मिळतं त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी ओल येतात. तर मग त्यावेळेला तुम्ही आधी डिझायनरनी पण बघितलं पाहिजे, क्लायंटनी पण आधी चेक केलं पाहिजे की कुठं-कुठं ओल येतेय. मग त्याच्यामध्ये मग तुम्ही प्लायला बॅक साईडने मग तुम्ही कोटिंग करा. स्प्रेमध्ये कोटिंग करा किंवा लॅमिनेट लावा. हम्म. खाली तुम्ही थोडंसं फ्लोअरला टच करू नका. जास्त येऊ नये. आता वॉर्डरोब आणि बेड तर तुम्हाला टच करणंच भाग, म्हणजे दुसरा ऑप्शन नाही काही. पण ज्या गोष्टी असतात की ज्या तुम्ही खाली टच नाही केल्या तरी चालणार आहेत. जसे सोफे असतील, त्याला खाली थोडी जागा ठेवा. म्हणजे मग कधी ओल आली किंवा काय झालं तर त्याला लागू नये. तर हम्म. त्या त्या गोष्टी तुम्ही जास्त विचार केला पाहिजे त्याच्यावरती. आणि मेंटेनन्स? मेंटेनन्स बाबतीत म्हणलं तर मी म्हणेल की लॅमिनेट जास्त यूज करा. बर. डिको पेंट येतात. हम्म. म्हणजे काय त्याच्यानंतर आम्हाला जरा हां, डिको पेंट म्हणजे स्प्रे केला जातो बर. मोस्टली. त्याच्यावरती त्याला एकच आहे की वातावरणामध्ये जर जास्त हे आलं, म्हणजे काय म्हणू शकतो, दमटपणा आला किंवा काय आला, तर त्याला त्या- ते थोडंसं निघू शकतं. त्याला लहान मुलं असेल तर स्क्रॅच काही झालं तर त्याला पटकन स्क्रॅच पडू शकतो. बर. तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. मग ते डिकोपॅन्ट म्हणजे त्याचं एक असं लेअर लेयर होईल, येतो. लेअर येते येस, का? येस, येस. लेयरवर लेयर दिली जाते ओके, मग त्याची. हे महत्वाचं आहे म्हणजे लहान मुलं वगैरे घरात असे हां, तसे तर त्या घासतात येस, वगैरे येस, वस्तू. येस. तर त्या मग ते गोष्टी तुम्ही लाकडावर करता का कसं म्हणजे हां, कसं त्यासाठी एम-डी-एफ येतो. एम-डी-एफ वरती पण करू शकता तुम्ही. बर. वॉलमध्ये समजा तुम्ही काही पी-ओ-पीमध्ये काही केलंय तर हम्म. त्याच्यावरती पण करू शकतात. ओके. लोकं वॉर्डरोबचे पूर्ण किंवा किचन पूर्ण डिको पेंट करतात. बर. पण मी सजेस्ट नाही करत माझ्या क्लायंटला, कारण किचनमध्ये काय होतं, आपल्याकडे जास्त शार्प गोष्टी असतात. हम्म. त्या हम्म. समजा लागल्या पटकन तर हम्म. त्याच्यावरती स्क्रॅच जाऊ शकतो. ओके. आणि मग त्याला पूर्ण रिपेंटचाच ऑप्शन आहे. बर. दुसरं त्याला काहीच ऑप्शन नाहीये. ओके. त्याच्यामुळे किचनमध्ये यूज करताना ग्लास ॲक्रेलिक म्हणून एक मटेरियल येतं, हम्म. की ते पूर्ण दिसताना तुम्हाला मिरर सारखंच दिसेल. त्याच्यावरती तुम्ही कपडा मारला की झालं. त्याला धूळ आणि कुठलेही डाग असं पटकन चिकटत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यावरती पटकन तुम्ही पुसला की जास्त वेल मेंटेन म्हणण्यापेक्षा फ्री मेंटेनन्स जो असतो तो लॅमिनेटला आहे. ओके. की लॅमिनेटला तुम्ही एकदा पुसलं की झालं. मॅट फिनिश लॅमिनेट्स घ्यायचे नाहीत. म्हणजे बर. कलर आपण जे पेस्टल कलर्स असतात हम्म. ते आपण प्लेन लॅमिनेट जे घ्यायला जातो हम्म. ते जास्त मॅट फिनिश लॅमिनेटमध्ये येतात. त्याच्यामुळे लोक ते जास्त घ्यायचा प्रयत्न करतात. पण ते तुम्ही लावलत की त्याच्यावरती चुकून तुमचा हात लागला, तेलाचा हात लागला, कुठला याचा हात लागला तर ते निघत नाही. उमटतं डायरेक्ट. आणि त्याला त्याला ऑप्शनच नाही काही. आणि वुडन लॅमिनेट असेल किंवा तुमचं नॉर्मल प्लेन लॅमिनेट असेल तर ते तुम्हाला कोलिनशिवाय दुसरा कुठला ऑप्शन नाही. ओके. कोलिननेच क्लीन करायचं, म्हणजे थिनर वगैरे तर लावू शकत नाही. तुम्ही एकदा थिनर लावलं की डायरेक्ट काळं पडणार ते. मग तो कलरच निघून जाणार. हां, कारण ते पेपरच आहे तो लावलेला. त्याच्यामुळे ते प्रयत्न करायचा की तुम्ही मॅट फिनिश लॅमिनेट घ्यायचं नाही. दिसायला छान दिसतं, पण ते लावल्यानंतर मग परत मेंटेनन्स नाही, तुम्ही ते मेंटेनन्स करू शकत नाही. रिप्लेसमेंट हाच एक ऑप्शन आहे मग त्याला. त्याच्यामुळे शक्यतो प्रयत्न करायचा की रफ लॅमिनेट जेवढे आहेत, की जसं स्टोन फिनिश असेल, मार्बल फिनिश असेल, ग्लॉसी असेल आणि वुडन लॅमिनेट्स असतील, की ज्याच्यावरती थोडं टेक्स्चर वगैरे काहीतरी आहे, ते तुम्ही नॉर्मल ओल्या फडकाने वगैरे पुसलं की झालं. त्याला काही जास्त मेंटेनन्स नाहीये. मेंटेनन्स बद्दल आपण बोलतोय. म्हणजे आता हे आमचं कपाट आहे हं. फॉर एक्झाम्पल. आम्हाला हे खूप आवडतं म्हणजे आवडीची गोष्ट आहे आणि आम्हाला हं. ती वर्षानुवर्ष जतन करायची. प्रत्येकाच्या घरात पण अशा काही वस्तू असतात. हं. माझा सोफा असतो, माझी एखादी खुर्ची असते, एखादा झोपाळा असतो, एखादं कपाट असतं आणि अगेन ना ते रिडिझाईन करून परत रियूज करायचं. तर ते तुम्ही कसं करता म्हणजे काय करता येतं? रियूज होतं. आता आम्ही पण काही-काही क्लायंटचे बेड वगैरे असतात ते रियूज करतो. पण मी त्यांना आधी हे विचारतो की ते तुम्ही फॅक्टरी फिटेड करून घेतलंय का? हम्म. जर हम्म. का ते म्हणजे रेडीमेड असेल
कुठल्या तरी वेंडरने बनवलेला असेल तर त्याच्या आतमध्ये काही काही वेळेला भुसा प्लाय यूज केला जातो. तर ते कसं होतं मशीनमध्ये ते प्रेस केलं जातं. ते कस्टमाइज नाहीये. आता तुम्ही हा केलेला जे काही कपाट आहे हे जर कस्टमाइज केलं असेल तर ह्याच्यावरचं लॅमिनेट काढू शकतो आपण इझिली आणि ते लावू शकतो. पण त्याला 25% चान्सेस असतात की तो लॅमिनेट परत फुगणार, कारण का काढल्यानंतर तो प्लायचा जो सरफेस आहे त्याचा हे वीक होतो सरफेस. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती परत लॅमिनेट आम्ही लावतो. आतापर्यंत कंप्लेंट आल्या नाहीयेत. बट ते जर का कस्टमाइज केलेलं असेल म्हणजे तुमच्या इथे येऊन कार्पेंटरनी कुठल्या प्लायमध्ये जर बनवलं असेल लॅमिनेट, प्लायच्या वरती जर लॅमिनेट लावलं असेल तर ते काढणं खूप सोपं आहे. बर. पण जर ते फॅक्टरीमधून बनवून आणलं असेल तुम्ही तर मग ते काढायला अवघड जातं, मग ते डायरेक्ट तुटून जाणार. त्याच्यामुळे आम्ही त्यांना आधी हे विचारतो की जर का तुम्ही कस्टमाइज केलेला असेल तर आपण रियूज करू शकतो, त्याचे हँडल बदलता येतात, त्याच्यावरचं लॅमिनेट बदलता येतं. पण जर का तुम्ही ते फॅक्टरीमधून बनवून घेतलं असेल तर ते थोडंसं अवघड जातं चेंज करायला. म्हणजे नाहीच शक्यतो, नाही केलं पाहिजे मला असं वाटतं. आता मला वाटतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्या ह्याच्यामधला, मराठी घरामध्ये प्रचंड स्टोरेज लागतं. म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये म्हणजे काहीही असू शकतं. असं आपल्याकडे म्हणतात की दिवाळीमध्ये पोते पोते वस्तू आपल्याकडे असतात. भंगारामध्ये काढल्या जातात वगैरे आणि खूप स्टोरेज लागतं. म्हणजे मी हे माझा पण पर्सनली अनुभव आहे की खूप वस्तू अशा वरती ठेवलेल्या असतात, आतमध्ये ठेवलेल्या असतात, कप्प्यांमध्ये ठेवलेल्या असतात. सो बेसिकली एक तर स्टोरेजसाठी जागा कशी करायची आणि कसं ते मॅनेज करायचं. आता त्याच्यामध्ये स्पेस तुम्हाला बिल्डर कसा देतो त्याच्यावरती आहे. आता हम्म, काय काय ठिकाणी काय होतं, लॉबीमध्ये स्पेस असते एक वेगळी हम्म, की तिथे तुम्ही स्टोरेज करू शकता. एंट्रन्स लॉबीमध्ये असतंय. त्यानंतर आपण बेडरूममध्ये लॉबी असते तिथे असतो स्पेस, तिथे देऊ शकतात. काही काही वेळेला शिवरॅक वगैरे बाहेर असतं ना, त्याच्यामुळे हम्म. आतमध्ये लोक करू शकतात. लॉफ्ट तुम्ही यूज करू शकता की ज्या गोष्टी तुम्हाला 6 महिन्यातून एकदा, जसं तुम्ही म्हणताय गणपतीचं सामान असतं खूप, होय होय. किंवा बाकी इतर गोष्टी असतात की ज्या तुम्हाला काहीतरी यूज करायच्या त्या तुम्ही पण आता लॉफ्टमध्ये ठेवू लॉफ्टच शकता. कमी झालेत. हां, मग ते म्हणजे अगेन की म्हणजे मला लोकांना असं सांगायचं की जर तुम्ही घर बांधताना बुक करताय तर तुम्ही बिल्डरला ऍटलीस्ट सांगा हां. की आमच्याकडे सामान आहे तर आम्हाला लॉफ्ट लागतील. पण बिल्डरला लॉफ्ट सांगितले तर एक तर त्यांच्या त्या पूर्ण त्या प्रोसेसमध्ये नसतात पहिलं. जसं हम्म. आपण आधी पूर्वीचे लोक छज्जा म्हणायचे. हो हो हो. हां, तर त्याच्यामध्ये जागा जाते. किंवा त्याच्यामुळे पाना आपण का तो काय हां, म्हणतात. त्याच्यामध्ये आपण तो आपण फर्निचरमध्ये बनवतो. Okay. तर फर्निचरमध्ये लॉफ्ट बनवला की मग तुम्ही तो एखादी बेडरूम, जसं 3 BHK आहे, एक बेडरूम तुम्ही जास्त काही करणार नाहीये, गेस्ट बेडरूम आहे तुमची ती. तिथे तुम्ही लॉफ्ट वगैरे करून घ्या. बेड तुम्ही कंपल्सरी हायड्रोलिक करा. कारण बर. बेडमध्ये पण लोक काय करतात, ड्रॉवर्स करायला जातात मोस्टली, आणि मग त्याच्यामध्ये बरीचशी जागा तुमची युटिलाइज होत नाही जास्त. Okay. त्यामुळं आम्ही पण देताना क्लायंटला हायड्रोलिक पण देतो की बेड पूर्ण अपलिफ्ट होईल, आतमधलं पूर्ण यूज होणार, आणि विथ ट्रॉली पण देतो. म्हणजे रोजचं जे काय तुमचं पांघरून वगैरे आहे ते तुम्ही त्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकता, आणि पूर्ण तो हायड्रोलिक बेड केला की आतमधून ड्रॉवर दिसणार पण आहे. आणि जी Okay. बॅक साईड वगैरे आहे बेडच्या आतमध्ये ती सगळी तुम्ही रियूज करू शकता. एक्स्ट्रा आपल्याकडे गाद्या असतात, फुगं ठेवतात, गाद्या ठेवायला त्यांना जागा पाहिजे, ते असतं. वॉर्डरोबच्या खाली आम्ही एक्सटर्नल ड्रॉवर देतो मोठे मोठे, त्याच्यामध्ये परत तुम्ही तुमचे एक्स्ट्रा जे काही सामान आहे ते ठेवू शकता. त्यामुळे लॉफ्ट मोस्टली घ्यायला पाहिजे लोकांनी बरं. करून. आणि जर का तुम्हाला अशी स्पेस दिली आहे बिल्डरने की जी मी जसं म्हटलं की लॉबीमध्ये आहे, एंट्रन्सच्या लॉबीमध्ये आहे, किंवा हॉलमधून बेडरूममध्ये जाताना बऱ्याचशा वेळेला बरीच मोठी लॉबी असते, असते असते. तर तिथे तुम्ही स्टोरेज करून घ्या पाहिजे तेवढं. ड्राय बाल्कनीमध्ये करून घ्या, तुमच्या मेन बाल्कनीमध्ये करून घ्या. कारण का लोक म्हणतात नाही बाल्कनी आम्हाला बसायला हवी आहे किंवा काय. मी पहिला त्यांना प्रश्न विचारतो की इतका वेळ आहे का तुमच्याकडे की तुम्ही त्या बाल्कनीमध्ये कधी बसणार, शनिवार रविवार तुम्ही करा ना, पण ते आणि किती स्टोरेज वेळ? 1 तास. ते तुम्ही स्टोरेज करा, पण ते दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे आणि त्याचं युटिलायझेशन पण जास्त होईल. त्याच्यामुळे मी सजेस्ट करतो की ड्राय बाल्कनी आणि मेन बाल्कनी जी असते तिथे जास्त स्टोरेज करून घ्या. म्हणजे वॉलवरती खाली वरती जे काय तुम्हाला करायचंय ते तुम्ही जास्त करून घ्या. त्याच्याने काय होईल ना, तुमचा पसारा जो काही वरती दिसतो की सगळीकडे कुठेतरी आपण वॉर्डरोब मध्ये सगळं ठेवतो, तर ते ऍटलीस्ट ज्या गोष्टी तुम्ही काहीतरी वापरणार आहे त्या तुम्ही तिथे शिफ्ट करू शकता. अगेन की किचन मध्ये सगळ्यात जास्त वेळ जातो, म्हणजे आमच्या हा. महिलांचा तो खूप हा. जातो. सो किचन डिझाईन करताना कुठल्या एक 4-5 टिप्स आहेत, 4-5 गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात? आता याच्यामध्ये किचन तुम्ही जेव्हा डिझाईन करणार आहे त्याच्यामध्ये ज्या बेसिक लॉफ्ट क्रॉकरी तुम्ही करणार आहे, खाली तुम्ही जे टेंडम ड्रॉवर्स सध्या आलेत तुम्हाला माहित असेल, सॉफ्ट क्लोज होतात, टेंडम ड्रॉवर्स आहेत. आधी SS च्या ट्रॉलीज यायच्या, बरोबर आहे, म्हणजे कसं? SS ट्रॉलीज यायच्या आधी, ज्याच्या जाळीवाले ट्रॉलीज यायच्या माहिती तुम्हाला, दार त्या. उघडायचं आणि ते पूर्ण बाहेर येस ओढायचं. येस येस राईट. त्याच्या ट्रॉलीज यायच्या. ओके. आता टेंडम म्हणून येतात. बरं. So त्याच्यामध्ये पूर्ण आतमध्ये फर्निचर असतं
हा, आणि पण त्याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे की त्या खूप सॉफ्ट क्लोज असतात. ओके. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये मेंटेनन्स हाच आहे की तुम्हाला कंपल्सरी त्याच्यामध्ये ओली भांडी ठेवायची नाहीयेत. मॅट यूज करायचं आहे, कारण का आतमध्ये पूर्ण वुडन आहे, ड्रॉवर वगैरे. ते दिसायला खूप छान दिसतं आणि त्याचं ऍक्च्युली त्याचं सॉफ्ट क्लोज वगैरे असल्यामुळं ते वापरायला पण खूप छान आहे. म्हणजे जोरात ओढावं लागत नाही, कष्ट बंद पण इझिली सहज बंद होतं. होतं. ओके. त्याच्यानंतर आजकाल ओव्हन ठेवायचा असतो, मिक्सर ठेवायचा असतो, हम्म. त्याचं एक युनिट येतं. मग त्याला आम्ही रोलिंग शटर वगैरे तुम्ही बघितलं असेल, ते वरती रोल होतं तसं देतात. तर त्या गोष्टी तुम्ही करून घ्यायला पाहिजेत. किचनमध्ये तुमच्या जागा असेल तर नक्की करायला पाहिजे. विकर बास्केट येतात, कांदे बटाटे वगैरे ठेवायचे सेपरेट बास्केट येतात. आता त्याचे आधी विकर बास्केट प्रॉपर बास्केट यायचे, पण आता ड्रॉवर्सच येतात. त्याच्यामुळे तुम्ही ते ड्रॉवर्स करून घेऊ शकता. म्हणजे मग तुम्हाला कांदे बटाटे ठेवायला एक वेगळी कुठली ट्रॉली किंवा कुठे स्पेस तुमची वेस्ट नाही होणार. त्यासाठी एक वेगळी स्पेस तुम्ही करा. त्यानंतर लॉफ्ट तर आहेच. तुमची कधीतरी वापरायची जी भांडी आहेत ते तुम्ही लॉफ्टमध्ये ठेवू शकता. किचनमध्ये तर लॉफ्ट करून घ्यायलाच पाहिजे हमखास. ओके. आता आजकाल मी बघतोय, म्हणजे मी पण सजेस्ट करतो क्लायंटला, की ॲक्वागार्ड जो आहे तो तुम्ही सिंकच्या खाली ठेवा. म्हणजे जरी तुम्हाला बिल्डरने ओटा करून दिला असेल तरी खूप इझी आहे. तुम्ही खाली ॲक्वागार्ड ठेवू शकता. फक्त तुम्हाला एक्स्ट्रा तिथे पॉईंट लागणार, लाईट पॉईंट आणि त्याचं जे काही प्लंबिंग आहे ते लागणार. कारण का वरती जिथे तुम्ही ॲक्वागार्ड ठेवणार त्याचा कंपल्सरी एक पाईप असतो, तो दिसायला खूप वाईट दिसतो आणि स्टोरेजची जागा जाते. तर ती जाऊ नये त्याच्यामुळे तुम्ही ॲक्वागार्ड शक्यतो खालचा घ्यायचा सिंकच्या खाली. तर आपण जे युनिट मी तुम्हाला म्हटलं, मिक्सर आणि ओव्हनचं जे युनिट आहे त्याच्यामध्येच तुम्ही मिक्सर प्लॅटफॉर्मच्या हाईटला तिथेच तुम्ही ट्रे करू शकता. तिथेच यूज करायचा, परत बंद करायचा. म्हणजे गोष्टी जागच्या जागी राहतात, त्या तुम्हाला शोधायची आता गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे किचनमध्ये मला एक तर एल शेपचा ओटा असतो, हां. किंवा आता ते समोरासमोर पण असतात दोन. पॅरलल. तर अगेन मी सजेस्ट करताना कुठला म्हणजे एक तर कमी जागा लागते आणि कुठला जास्त युजफुल आहे, की मला तो वापरायला सोपा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर का बिल्डरने तुम्हाला ऑलरेडी एल शेप दिला असेल तर त्यात ऑप्शनच नाही काही. हा, कारण राईट. काही काही क्लायंट आम्हाला विचारतात की एल शेप आहे, मग तो आपण इकडचा कट करू, इकडे लावू. ते इतकं सोपं नाही. ते स्लाइस कट करण्यासारखं सोपं नाही, कारण का ते इंटरकनेक्टेड असतात. तुम्ही एकदा त्याला कट केला की तो तुटून जाणार. तुटला की तुम्ही परत त्याला पॅच मारला की ते दिसायला वाईट दिसतं. त्यापेक्षा पूर्ण रिप्लेसमेंट हाच एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला हा, ते पॅरलल खूप करायचं महागडं असेल, जाणार. महाग जातात. एक्झॅक्टली. एल मध्ये एकच होतं की जो कॉर्नरचा जो पार्ट आहे तिथे आता काय होतं, परत तेच आहे की सोशल मीडियावरती बघून ते कॉर्नर, मॅजिक कॉर्नर वगैरे घेतात लोक. पण त्या मॅजिक कॉर्नरवरती तुम्ही किती भांडी ठेवणार आहेत? तो जेव्हा तुम्ही मॅजिक कॉर्नर बाहेर ओढणार ऑटोमॅटिक ते पडणार सगळं. ते दिसायला सगळं सोश आहे फक्त, सगळं ते दिसायला फक्त चांगलं दिसतं. त्यामुळे मोस्टली काय करायचं, तिथे तुम्ही शेल्फ टाकून घ्या आणि तुमचे जे काही वरचे डबे असतात, म्हणजे पिठाचा डबा असतो किंवा काय असतं, हे सगळं ना छोट्या किचनमध्ये ह्या गोष्टी खूप विचार करायला पाहिजे. तुमचं किचनच खूप मोठं आहे, तुमच्याकडे एक वेगळं पॅन्ट्री युनिट केलंय मोठं, एक तुम्ही वेगळंच डबे ठेवायला केलंय, स्टोर रूम केलीये. तर तिथे हे नाहीये. पण बरोबर छोटं जर आहे. तुमचं किचन असेल तर तुम्ही ह्या गोष्टी खूप बारीक बारीक विचार केला पाहिजे की बाबा तुमचे स्पेस युटिलायझेशन कसं होईल. तो कॉर्नर मग तुम्ही काहीतरी नुसतं ते मॅजिक कॉर्नर एक लावलाय. म्हणजे आता बघा, मी सॉरी इंटरप्ट करते, हां. की माझं किचन छोटं आहे. तर मी डिझाईन करताना, आणि समजा मी डिझायनर नाही कोणाला केलंय. बोलवते, अपॉइंट केले, तर मी प्रत्येक गोष्ट ठेवतानाचा विचार करून त्या ट्रॉली आणि ते सगळं करायला हवं का? हो, करायला हवं. पण तुम्ही असं म्हणत असाल की तुमचे स्पेसिफिक डबे आहेत आणि त्याच्या साईजनुसार तुम्हाला करायचं, तर ते शक्य नाही. नाही नाही, एवढं नाही, बट एवढं शक्य नाही होत. कारण का जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये जे तुम्ही युटिलाइज करणार आहे तसं करायचं. जसं आणि मग पॅरलल ओटा म्हणजे पॅरलल. पॅरलल जर ओटा असेल, तुम्हाला जे काही ओव्हन युनिट वगैरे करायचं आहे ते, जसं आम्ही एक आम्ही म्हणतो कुकिंग काउंटर, जिकडे आपला गॅस असतो. राईट. दुसरा असतो तो सर्व्हिस काउंटर, बरोबर. जो छोटा असतो. त्याच्या खाली नॉर्मल दरवाजे करून घ्यायचे. मग तिकडे तुम्ही डबे वगैरे ठेवू शकता. आणि ट्रॉली वगैरे जे आहेत ते सगळे इकडे, कारण का गॅसच्या इथेच आपल्याला पटपट सगळं लागतं. म्हणजे चमचे काढायचे, डिश काढायचे, ताटं काढायचे, ते सगळे एकाच ह्याला पाहिजे. आणि जो काही पुल आउट पण करायचा तो सर्व्हिस काउंटरच्या इकडे. पुल आउट म्हणजे एक छोटा, तुम्ही एक ड्रॉवर बघितला असेल उभा असतो, तो ओढला की त्याच्यामध्ये तुम्ही बॉटल्स ठेवू शकता सगळे. राईट राईट. सॉस असेल, आपलं काही लोणचं असेल, त्याच्या सगळ्या बरण्या ठेवू शकतो. इव्हन त्यासाठी पण आम्ही साखर किंवा चहा पावडर वगैरे ठेवायला आम्ही एक लेस देतो खाली. मला वाटतं म्हणजे हे की crockery मराठमोळा डिझायनरच एवढं सांगू शकतो की तुम्ही लोणची कुठे ठेवणार आहात, आणि हे सगळं आपल्या घरात, कारण वर्षानुवर्ष आपण बघत आलोय. मी पण माझ्या आईला बघत आलोय ना की होय, कुठे, होय. कारण ती पण मागे लागत असते की इथं हे एक शेल्फ करून दे बाबा, हे हातापाशी सगळं आलं पाहिजे. हा. तर त्यासाठी आम्ही एक ओपन, एक असं वुडनचा बॉक्स वगैरे करून घ्यायला पाहिजे की त्याच्यावरती तुमचे हातापाशी येणार, म्हणजे जसं लोणच्याची बरणी असते,
आपलं चटणी असतं, किटली तूप असते, असतं, चटणी तेलाची किटली असते, असते, राईट. तेलाचं भांडं असतं, तर त्या गोष्टी बसतील ते त्याच्यामध्ये पण मग तुमचं स्पेस युटिलाइज होते पटकन. बरेचसे डबे तिथे जातात तुमचे. सो ते एक डोक्यात घ्यायला पाहिजे. म्हणजे म्हणजे सामान्य वरती घरातलं तर कमीत कमी पाहिजेच. सामान राहिलं पाहिजे का येस. ओट्यावर? कमीत कमी सामान राहायला पाहिजे. ओटा रिकामा दिसायला रिकामा हवा. दिसायला पाहिजे. आणि सिंक, आता परत आपण सिंककडे हा, येऊ. मी सिंकचा पण प्रश्न हा. तेच विचारणार होते की प्रत्येक घराला ड्राय बाल्कनी आता हल्ली असतेच असं नाही. त्यामुळे हम्म. बऱ्याचदा असं होतं की भांडी ही पूर्ण सिंक मध्येच घासली जातात. मग अशा बरोबर. वेळी सिंकचं डिझाईन घेताना काही वेळा खूप छोटं असतं, काहीतरी त्रिकोणी वगैरे पण घेतलं जातं. हो. ते सिंकचं मल्टी फंक्शन वाले पण असतील, तुम्ही ते बघितलं असेल. त्याला स्विच असतात, हो 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 बटन असतात, हो. परत ते ग्लास तुम्ही असा उलटा ठेवला की तो क्लीन होतो. तर हे सगळं घ्यायला दिसायला खूप छान आहे, हम्म. पण त्यातलं एक जरी गोष्ट खराब झाली तर तुम्हाला अख्खं सिंक रिप्लेस करावं लागतं. आणि त्याला परत ते खूप काहीच, महाग आहे. हा महाग तर त्याची प्राइस तर मी तुम्हाला सांगू नाही शकत, इतकी प्राइस आहे. पण त्याला मेंटेनन्स खूप आहे. हम्म. ब्लॅक कलरचे सिंक तुम्ही बघितले असतील, त्याच्यामध्ये हेच आहे की आपल्याकडे कसं होतं ना, आपण पटकन ताटं वगैरे ठेवतो सिंकमध्ये, हम्म. स्क्रॅचेस पटकन जातात. त्याच्यामुळे जे आपण वर्षानुवर्षे यूज करत आलोय, एसएसचे जे सिंक असतात ते एकदम बेस्ट आहे. तुम्हाला त्यासोबत जर तुमचा ओटा खूप मोठा तर तुम्ही ड्रेन बोर्ड घेऊ शकता. साईडला एक एक्सटेन्शन, एक बोर्ड असतो, हम्म. हम्म. त्याला अशी लाईन मध्ये डिझाईन असं तुम्ही बघितलं असेल. तर तुम्ही भांडी वगैरे धुतली की तुम्ही त्या याच्यावर ठेवू शकता. हा, म्हणजे काय? ती कोरडी ओटा, तिथल्या तिथेच होतील. हा, ओटा तुमचा ओला नाही होत. बर मग बर. तुम्ही तो ड्रेन बोर्ड वरती ठेवला की सगळी पाणी जे काय आहे ते तुमचं तिथेच जाणार आहे सगळं. राईट राईट. सो ओके. तुम्हाला जर का ड्राय बाल्कनीच नाहीये, तुमच्याकडे कामवाली येऊन त्या सिंक मध्ये जर का भांडी घासणार असेल तर तेवढ्या साईजचं सिंक पण पाहिजे. कारण आजकाल तर मोस्टली तर आता ड्राय बाल्कनी देतातच पण बिल्डर. काही छोटे फ्लॅट्स हा, वगैरे ड्राय असतात. बाल्कनी दिली तर मग मोस्टली प्रिफर करतात लोक की बाहेर सिंक एक वेगळं हो हो. बाईसाठी, आणि आतमध्ये एक छोटं सिंक की जे फक्त आपल्या डेली भाज्या यूज वगैरे साठी, राईट. भाज्या वगैरे धुवायचं त्यासाठी. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही छोटं असेल किचन तर नॉर्मल सिंक घ्या, पण ते एसएस वाला घ्या. मल्टी ओके. फंक्शन वाला नाही, म्हणजे अजिबातच नाही. कारण का सामान्य घरातल्या लोकांनी तर नाहीच घ्यावं. दिसायलाच ते फक्त चांगलं आहे, त्याचा नंतर अजिबात मेंटेनन्स राहत नाही. ते रिप्लेसमेंट म्हणजे पूर्ण ओटाच बदलणं रिप्लेसमेंट आहे. बापरे. नुसतं सिंक काढून दुसरा लावला असं नाही होत. ओके. कारण का ते पूर्ण सिंक त्या ओट्याच्या खाली सँडविच केलं जातं. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे आणि आपल्याला कढया, भांडी, पातेले सगळं जर एकत्र टाकायचं आहे तर मग अशा वेळी एक्झॅक्टली. हो हो, मोठं नाहीच केलं सिंक पाहिजे. घेणं महत्वाचं आहे. अगेन वॉल डिझायनिंगकडे मी थोडंसं येते की वॉलपेपरची खूप फॅशन आहे. हम्म, म्हणजे आता हल्ली मी असं खूप बघितलं की रंग देण्यापेक्षा आपण वॉलपेपर चेंज करू ह्याच्याकडे लोकांचा जास्त बरोबर. भर हो. आहे. आणि खरं तर ते सोपंही आहे आणि तुम्हाला एक मोठा चेंज पण दिसतो. पण ते करत असताना मग काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे? वॉलपेपर तुम्ही यूज करताय तो फक्त जसं एंट्रन्स वॉल आहे तुमची, सोफ्याच्या मागे वॉलपेपर यूज केलाय, किंवा डायनिंग वॉल आहे, बेडच्या मागे लोक वॉलपेपर यूज करतात. घरामध्ये लहान मुलं असतील आणि ते जर तुम्हाला माहिती आहेत की ते खटा आहेत, ते जाऊन काहीतरी करणार आहेत, तर नाही केला पाहिजे. ओके. कारण का मग त्याला क्लीनच होऊ शकत नाही तो, आणि ते दिसायलाही वाईट दिसतं. त्याच्यामुळे नाही तर मग असं करा की तिथे हात नाही जाणार त्यांचा. आता मग असे कलर घ्या वॉलपेपरचे की त्यांनी त्याच्यावरती काही केलं तरी ते दिसणार नाही. वॉलपेपर असा आहे की रिप्लेसमेंट ही सगळ्यात सोपी आणि एक इझी गोष्ट आहे की तुम्ही कितीही म्हणजे 1000 आणि 1500 रुपयापासून वॉलपेपर तुम्हाला मिळतात. त्याच्यामुळे ती सगळ्यात सोपी म्हणजे काय म्हणू शकतो, बजेट फ्रेंडली गोष्ट आहे ती. तुम्ही सगळ्याच भिंतींवरती वॉलपेपर नाही लावू शकत ना. तुम्ही एखादी जी गोष्ट तुम्हाला हायलाईट करायची आहे, म्हणजे जी डेकोरेटिव्ह वॉल म्हणून आपण जे म्हणतो, तिथेच फक्त वॉलपेपर लावा. की जसं सध्या ट्रॉपिकल खूप चालतात, म्हणजे पानाचे असतात, हो हो त्याच्यामध्ये हो. फ्लोरल पॅटर्न असतो किंवा काय, असे खूप चालतात सध्या. माझ्याही डिझाईनमध्ये मी खूप यूज करतो. तर ते तुम्हाला बघायला छान वाटतं. पण मग तेच आहे परत की मेंटेनन्स जर त्याचा येणार असेल किंवा घरामध्ये लहान मुलं असेल, त्यांचा विचार करून तसे त्याचे कलर्स घ्या, किंवा ओके. त्यांचा हात पोचणार नाही तिथपर्यंत, असा विचार करूनच ते करा. पण ते किती काळ जातं आणि अगेन मग ते म्हणजे त्याच्यावरती दुसरा चिकटवणं हाच पर्याय असतो ते का? काढून दुसरं लावायचं. ओके. पण त्याचा हे नाहीये, मग ते लाईफ लॉंग आहे, त्याचा काहीच इश्यू नाहीये. ते ओके. निघत वगैरे नाही. फक्त ते पेस्ट करताना तुम्ही कुठल्या सरफेसवर पेस्ट करताय त्याची काळजी घेतली पाहिजे. ओके. भिंतीवरती असेल तर इश्यू नाहीये. बर. आता माझ्या डिझाईनमध्ये मी जास्त तुम्ही बघितलं असेल वॉर्डरोब वरती मी यूज करतो बऱ्याच ठिकाणी. पण तो वॉलपेपर नाही, तो विनाईल आहे. ते विनाईल प्रिंट आहे, जे स्टिकर सारखं येतं. ओके. तर सेम वॉलपेपर तुम्हाला डिझाईन करून मिळतो कस्टमाइज विनाईल प्रिंटवरती, तुमच्या जे काही साईज असेल त्या साईजमध्ये. आणि मग त्याच्यावरती आम्ही वॉर्डरोब वरती जो प्लाय लावलेला असतो, प्लायवरती कधीच नाही लावायचा. ओके.
प्लायवरती एक तर प्लायचा सरफेस अनइव्हन असतो. जेव्हा तुम्ही ते पेस्ट करणार ऑटोमॅटिक तिथे दाणे दिसणार किंवा लाईन दिसणार. प्लायवरती MDF म्हणून एक मटेरियल येतं प्लायसारखंच, त्याचा एक तुम्हाला कोट पाहिजे, म्हणजे ते लावायला पाहिजे तुम्ही प्लायच्या वरती, आणि मग त्याच्यावरती तुम्ही वॉलपेपर लावू शकता. ओके. त्याच्यावरती परत पेंटरचा त्याच्यावरती तो लांबी लावणार, मग तो प्रायमर लावणार, मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती वॉलपेपर, तो जो विनाईल मी म्हणतोय तो विनाईल तुम्ही पेस्ट करू शकता. वॉलवरती तुम्ही वॉलपेपर लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्ही प्लायवरती लावणार आहे, की जसे डोअरवरती लावतात काही जण, किंवा वॉर्डरॉपवरती, मी जसं म्हणतो तुम्हाला वॉर्डरॉपवरती आपण पॅनलिंग करून पॅनलिंगवरती लावणार आहे, तर तिथे मोस्टली प्रिफर करायचं की तुम्ही विनाईल प्रिंट लावाल, कारण ते स्टिकर आहे, ते स्टिकर निघू शकत नाही. जे वॉलपेपरचं तुम्ही मोस्टली बघत असाल की कॉर्नर निघतात, तर ते त्याच्यामध्ये नाही निघू शकत. मग ते बाकी सगळं डिझायनरचं काम आहे की त्याला थोडंसं पट्टी वगैरे राऊंड काहीतरी पाहिजे, साईडला एंड पट्टी पाहिजे, की त्याच्याने ते निघणार कसं नाही, मग त्याचं लाईफ त्याच्याने वाढणार आहे जास्त. अगेन की बेडरूम म्हणजे म्हटलं तर आपण खूप कमी वेळ घालवतो. मला असं वाटतं की घरामध्ये आपण सर्वाधिक म्हणजे बायकांचा वेळ किचन आणि हॉल आणि नॉर्मली हॉलमध्येच जातो. फार कमी वेळ आपण झोपण्यापुरतं बेडरूममध्ये जातो. पण सगळ्यात आराम करण्याची जागा की ज्याच्यासाठी आपण सगळं जग फिरून येतो आणि शांत जिथे वाटतं ती बेडरूम असते. सो बेडरूम डिझाईन करताना काय लक्षात घ्यावं? तिथे तुम्ही डिझाईन करताना की तुमची रिक्वायरमेंट काय आहे, की जसं मास्टर बेडरूम असेल तर तुम्ही डबल बेड घेताय, मग त्याला साईड टेबल आहे, साईड टेबलच्या इथेच तुम्ही मिरर देताय, म्हणजे एका जागेमध्ये आणि कमीत कमी जागेमध्ये तुम्ही किती गोष्टी बसवताय. आणि मग ड्रेसिंग टेबल केल्यानंतर त्या मिररच्या मागेच स्टोरेज, कारण का लेडीजला तो स्टोरेज लागणारच, हातापाशी लगेच सगळं पाहिजे, त्यामुळे तुम्ही त्या मिररच्या मागेच स्टोरेज देऊ शकता. वॉर्डरॉपमध्ये आम्ही जास्त आत्ता सध्या देतोय, ते वॉर्डरॉपच्याच बाजूला आम्ही आपले रोजचे अडकवायचे, तुमच्या माझ्या घरात पण होत असतं ते दरवाजाच्या मागे अडकवायचे कपडे, तर त्याच्याऐवजी तुम्ही वॉर्डरॉपच्याच बाजूला देऊ शकता एक डोर, की एकदम छोटी एक हे द्यायची डेप्थ, आणि त्याच्या आतमध्ये मग तुम्ही अडकवू शकता, की मग ते दिसायलाही चांगलं दिसतं आणि तुम्ही डोअरच्या मागे वगैरे तुम्हाला कपडे अडकवायची गरज नाही. तर ह्या गोष्टी डिझाईन करताना लक्षात घ्यायच्या की, आणि वॉर्डरॉप तर लेडीजला लागतच. मी जेवढे माझे क्लायंट्स बघतोय, कपाट म्हणजे कपाट वॉर्डरोबच आपण बोलतो की जास्तीत जास्त जागा, जास्तीत जास्त स्टोरेज, तर ह्या गोष्टी कशा मिळतील? कारण मला समोरच्या व्यक्तीला सांगायचं आहे की मला हे जास्त करून हवंय, तर मी काय पॉइंट सांगायला हवेत? एकतर तुम्हालाच लाईफस्टाईलची माहिती पाहिजे की तुमच्याकडे किती कपडे आहेत, तुमचा किती यूज आहे करायचा. आता माझ्याकडे असेही काही क्लायंट आहेत की जे जेंट्स लोक आहेत त्यांचे खूप जास्त आहेत, आणि लेडीज आहेत त्यांचे फार कमी आहेत. त्याच्यामुळे ते एक सांगणं गरजेचं आहे की बाबा मला हे एवढं पाहिजे. त्याच्यामध्ये पण आता बरेच आपण बघतो की ते पुल करायचे काही फिटिंग्स येतात, मग तुम्ही ट्राउझर्स वगैरे हे करू शकता. असे पुल करायचे एक ड्रॉवर्स येतात, त्याच्यामध्ये तुम्ही ट्राउझर, तेच मी क्लायंटला म्हणजे रिकमेंड करतच नाही, कारण की त्याच्यामध्ये स्पेस जास्त जाते. ओके. त्याच्याऐवजी तुम्ही ड्रॉवर्स करा, ज्याला समोरून तुम्ही ग्लास लावाल, तुम्ही ड्रॉवर उघडला की त्याच्यामध्ये तुम्ही इस्त्रीचे कपडे डायरेक्ट ठेवू शकता. शेल्फ केलं की त्याच्यामध्ये काय होतं, आपण इस्त्रीचे कपडे ठेवतो, पण तुम्हाला एखादा काढायचा असेल बाकी सगळं पडणार. त्याच्यामुळे ड्रॉवर असं तुम्ही काढला बाहेर, तुम्ही ते वरचा कुठला काढायचा आहे, मधलं काढायचं बाहेर काढू शकता. मेंटेनन्स त्याचा चांगला आहे, दिसायलाही ते ऍक्च्युली खूप म्हणजे एक वेल डिझाईन दिसतं दिसायला. कारण काय होतं, जिथे कुठे आपण शेल्फ करणार ना, मग आपण डायरेक्ट आणतो आणि टाकतो, मग ते परत तुम्हाला आठवड्याला दर विकेंडला तुम्ही ते वॉर्डरोब आपण अरेंज करत बसतो. सो ते नाही करायचे. हँगर तुम्ही किती यूज करताय त्याच्यावरती घ्या. हँगर्स आपण जे काही सेक्शन देतो हँगरचा, आता आम्ही आमच्या डिझाईनमध्ये म्हणजे डिझाईनच करताना आम्ही असं होतो की एका साईडला शेल्फ, ते पण ग्लासचे शेल्फ एका हाईटच्या वरती. ग्लासचे शेल्फ ह्याच्यासाठी की मागे ठेवलेली वस्तू दिसणार तुम्हाला. मग आम्हाला क्लायंट म्हणतात ते ग्लासचे शेल्फ, मग ते तुटणार नाही का? तुम्ही कपडेच ठेवणार ना तिथे, दुसरं काही ठेवणारच नाहीये, तुटायचा प्रश्नच येत नाही काही. म्हणजे वुडनचे शेल्फ देऊन ती जागा जास्त ते असं भरलेलं दिसण्यापेक्षा ग्लासचे शेल्फ दिलेले जास्त चांगलं. आणि जो काही हँगरचा सेक्शन आहे तो एकदम छोटा द्यायचा, की तुमचे 10 ते 15 फक्त अडकून तुमचे बसले कपडे झालं. बाकी मला तर वाटतं सगळे इस्त्री करूनच आपण ठेवायचं जास्त हे करतो. त्यानंतर एक लॉकरची स्पेस असते, ती तुम्ही एक आधीच डिझायनरला सांगून ठेवा की आम्ही लॉकर घेणार आहे, किंवा जे काय असेल तुम्हाला लॉकरसाठी एक वेगळा सेक्शन. ड्रॉवरमध्ये ड्रॉवर तुम्ही बघितलं असेल, असे पण लॉकर्स असतात की ड्रॉवर उघडायचा, परत त्याला साईडला ड्रॉवर. तर असे काही छोटे छोटे एक की पॉईंट्स आहेत की जे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे तुमचं वॉर्डरोब डिझाईन करताना.
साड्या ठेवण्यासाठी, कारण महिलांच्या खूप हम्म. असतात आणि आपली एक अशी आयताकृती घडी असते हो. साडीच्या, कारण ब्लाऊजचा एक वेगळा शेप असतो हा. आणि ते सगळं अरेंज करायचं. तर ते कपाट डिझाईन करताना काही तुम्ही वेगळं हे का? मी तुम्हाला म्हटलं तसं की ग्लास ड्रॉवर्स, हम्म. की ज्याला समोरून ग्लास आहे असे ड्रॉवर्स घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये साड्या तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर बॅग्स वगैरे असतात. आता साड्यांना काही काही वेळेला लेडीज असतात ते बॅग्स यूज करतात. राईट. हो, मग हो. त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही जे काय आपण वरती जे काही शेल्फ करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या बॅग्स अरेंज करू शकता. किंवा नॉर्मल ड्रॉवरच्या खाली पण तुम्ही एक छोटा हँगर घेऊ शकता, एकदम छोटा, एवढा एवढाही चालतो, की त्याच्यामध्ये साडी अशी घडी होणार तुमची. मग त्याची जेवढी हाईट आहे तेवढंच तुम्ही हँगरला लावू शकता. मग त्यासाठी तुम्हाला शर्टच्या हँगरमध्ये परत साडी अडकवायची गरज नाही. तेवढी स्पेस जाते, कारण खालची परत स्पेस तुमची वाया जाणार. मला असं वाटतं की म्हणजे कपाटांना जागा असणं, स्पेस असणं महत्वाचं आहे, पण ते अरेंज करण्याची पण एक मला वाटतं टॅक्ट असू शकते आणि प्रश्नच नाही. ती तुम्ही ज्याची त्याची ज्याला त्याला ती शोधावी लागेल की कसं अरेंज संख्येनुसार. करायचं. म्हणजे तुम्ही डिझायनर कडून करून घेतल्यानंतर पण डिझायनर तुम्हाला लाख करून देईल सगळं, पण त्याच्यात पण तुम्ही कसं ते स्मार्टली यूज ठेवणार करताय, आहात, right. ठेवणार आहात, ते फक्त ते तुमच्यावर आहे. अगेन आपण मगाशी कलर थीम बद्दल बोललो, पण लाईट पण खूप महत्वाचं आहे डिझायनिंग मध्ये. म्हणजे आता ह्या स्टुडिओत आपण बसलोय तर समोरच्या बाजूला खिडकी आहे, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साईटवर गेल्यावर तुम्हाला म्हणजे कुठे लाईट येतोय, कुठून येतोय आणि त्याच्यानुसार रंग वापरणं. तर मला हे महत्वाचं वाटतं की तो किती रोल प्ले करतो. आत्ता आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच ठिकाणी लिव्हिंग मधून जर किचन मध्ये लाईटच नसेल, कारण काय होतं मोस्टली किचनची जी खिडकी आहे त्याच्या पलीकडे सोसायटीचाच डक्ट असतो किंवा सोसायटीचाच एरिया असतो की तिथून लाईटच येत नाही. जो डायरेक्ट लाईट यायला पाहिजे सनलाईट, तो येतच नाही. त्यामुळे खूप अंधार दिसतो किचनमध्ये. त्याच्यामध्ये जी लिव्हिंग आणि किचन मधली वॉल आहे ती आम्ही ब्रेक करायचा क्लायंटला आम्ही सांगतो की आपण हे ब्रेक करूया, त्याच्याने तुम्हाला डायरेक्ट लाईट येईल. आणि ते झाल्यानंतर पण क्लायंट खूप खुश झालेत की नाही खरंच आता किचन मोठं दिसतंय. म्हणजे व्हिज्युअली पण तुम्ही नुसतं करून किचन मोठं दिसण्यापेक्षा व्हिज्युअली किचन किती मोठं दिसतंय ते पण आधी हा विचार केला पाहिजे. मी डिझाईन करायच्या पण आधी, तर ते ऍक्च्युली आधी जास्त विचार करायचा. त्याच्यानंतर जसं बेडरूम आहे, बेडरूममध्ये खिडकी आहे, तुम्ही एंट्री केल्या केल्या तुम्ही लगेच वॉर्डरोब दिलात, तर त्याच्याने तुम्हाला थोडंसं बंद वाटू शकतं. किंवा खिडकी आहे, खिडकीच्या तुम्ही बाजूला लगेच किंवा खिडकीच्या इथंच तुम्ही बेड घेतलात. काही काही जण बेड घेतात लगेच मागे बॅकरेस्ट वगैरे करतात. आम्ही पण आमच्या डिझाईनमध्ये केले. पण ते कुठल्या केसमध्ये की आम्हाला माहिती आहे की आमची लेफ्ट साईडला लगेच बाल्कनी आहे आणि तिथे मोठा डोअर आहे, त्यामुळे तो उघडल्यानंतर बराच लाईट येणार आहे. त्यामुळे बेडच्या मागची जी विंडो आहे ती त्याची गरजच नाही, म्हणजे त्याची काही यूज नाही त्याचा. कारण काय होतं आजकालच्या याच्यामध्ये बेडरूमच्या खिडकीतून लगेच समोरचा फ्लॅट दिसतो, तर ते थोडंसं मग हे होऊ शकतं. विचार करावा लागतो. तो थोडासा विचार करायला पाहिजे. पण खिडकीच्या आजूबाजूला तुमचं फर्निचर कसं नाही येणार याचा विचार करायचा आहे. की जसं मी तुम्हाला म्हटलं की किचनचा तुम्ही मोस्टली विचार करा, कारण किचनमध्ये लाईट तर आजकालच्या तर फ्लॅटमध्ये कंपल्सरी लाईट लावायलाच लागतात सारख्या, कारण का ऑप्शनच नाहीये. डायरेक्ट लाईट एखादा म्हणजे 10 पैकी 5 फ्लॅट असे असते की ज्याच्यामध्ये लाईट डायरेक्ट येतो, चांगला येतो, म्हणजे बाल्कनीतून वगैरे. आता मग समोरासमोरच बरेचसे फ्लॅट्स येतात. तर त्या केसमध्ये जास्त विचार करायचा की तुमचं फर्निचर तुमचा लाईट कसा अडवणार नाही. डिझायनर तुम्हाला सिलिंगमध्ये लाईट लावून देईल, तो प्रश्नच नाही, की त्याच्याने तुम्हाला भरपूर उजेड पडेल. आणि किचनमध्ये घेताना तुम्ही जास्त मोठ्या लाईट्स यूज करा. की आम्ही क्रॉकरी युनिट वगैरे करतो त्याच्या खाली आम्ही प्रोफाईल लाईट देतो, की तुम्ही नॉर्मल काही कुकिंग करताय तर त्या लाईट लावल्या की तुम्हाला पूर्ण ओट्यावरती तुमचा लाईट पडतो. सिलिंग मधल्या लाईट्स तुम्ही मोठ्या घ्या, खूप छोट्या छोट्या डेकोरेटिव्ह लाईट्स घेऊन त्याचा किती प्रकाश पडतो त्याच्यामध्ये पण. आता लाईट्स बद्दल तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये आता एक झाला तर तो डायरेक्ट लाईट जो सनलाईट आहे, जो आपल्या खिडकी आणि बाल्कनीतून वगैरे येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिझाईन करताना ज्या लाईट्स यूज करता त्याच्यामध्ये पॅनल लाईट येतात, त्यानंतर सीओबी लाईट येतात. फक्त सीओबी लाईटचं हे की ते दिसायला खूप छान दिसतं, पण त्याचा लाईट कमी पडतो. म्हणजे लाईटचा जो त्याचा डायरेक्शन आहे तो खूप कमी पडतो. त्यामुळे आम्ही सजेस्ट करतो क्लायंटला की तुम्ही किचनमध्ये घेताना मोठे लाईट घ्या, की तुम्ही 2 लाईट लावले तरी इनफ आहे. कारण का सीओबी वगैरे लाईट जे छोटे छोटे लाईट येतात, जिथे तुम्ही मोठे लाईट 2 लावणार तिथे तुम्हाला ते 5 तरी लावा लागणार. म्हणजे तुम्ही लिव्हिंग मध्ये वगैरे लावू शकता की जिथे तुम्हाला मूड क्रिएट करायचा आहे. मग 3-in-1 लाईट्स घेतात लोक, की व्हाईट लाईट, डे लाईट आणि वॉर्म व्हाईट असे 3 येतात, तुम्ही बघितले असेल आय एम शुअर. तर ते लाईट तुम्ही घेऊ शकता. ते पण मी सध्या क्लायंटला सजेस्ट करतो की घेऊ नका, कारण का तुम्ही सारखं लाईट चेंज करत नाही बसणार. आणि व्हाईट लाईट तर लोक जास्त यूज नाही, त्याच्याने तुमचा मूड खराबच होणार. येलो ट्यूब लाईट जो असतो ना तो व्हाईट लाईट नाही घ्यायचा.
बरं, मग कुठला घ्यायचा? घेताना डे लाईट येतो, डे की लाईट. जो येल्लो पण नाही आणि व्हाईट पण नाही, त्याच्यामध्ये येतो. मग स्पेसिफिक म्हणतानाच डे लाईटच. हा, डे लाईट तुम्ही सांगितलं की एक तो येतोच, एक तो टर्म्सच आहे. ओके. डे लाईट तुम्ही यूज केला, डे लाईट म्हणजे कसं आहे, सनलाईट. जो आत्ता आत्ता तुम्हाला जो बाहेर खिडकीतून दिसतो तो सनलाईट आहे, त्या कलरचा लाईट. आणि जिथे तुम्हाला हायलाईट करायचंय, की जसं तुम्हाला कुठली तरी वॉल हायलाईट करायची हो आहे, हो. तुम्हाला किचनच्या खाली प्रोफाईल लाईट दाखवायची, तिकडे तुम्ही वॉर्म व्हाईट यूज करू शकता, जो येल्लो मध्ये येतो थोडा. ओके ओके. त्याच कलरचे तुम्ही सगळे लाईट लावले तर तुम्हाला पण थोडासा तो मूड एक हे. मग 3 in 1 तुम्ही बाल्कनीमध्ये वगैरे घेऊ शकता, की जिकडे तुम्हाला मूड क्रिएट करायचा आहे. ओके. किंवा तुम्ही ओके. मिक्स मध्ये पण लावू शकता. काही बरं. तुम्ही मेन लाईट लावा, जे डे लाईट मध्ये 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 तुम्ही स्पॉटलाईट लावा, की तुम्ही मेन लाईट बंद केले, फक्त स्पॉटलाईट तुम्ही म्हणजे वॉर्म कलर तुम्हाला जरा रात्री वगैरे काही मूड क्रिएट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही ते यूज करू शकता. ओके, म्हणजे विचारपूर्वक हे सगळं लाइटिंग केली लाईटिंग पाहिजे केली आणि मला पाहिजे. वाटतं येस. याच्यासाठी डिझायनर लागतात. कारण आपण नॉर्मली जाऊन इकडे ट्यूब लावायची आहे, इकडे लाईट लावायचे आहे असं सांगतो. पण तो तेवढा विचार करून, की तो लाईट कुठल्या वॉलपीसवर पडणार आहे, मग तो कसा बरोबर. जास्त हायलाइट होईल. बरं, तुम्ही स्टँडिंग लाईट पण घेऊ शकता. हम्म. लॅम्प्स असतात, हम्म. हँगिंग लाईट असतात. आता हँगिंग लाईट आपण डायनिंगचे वगैरे लाईट्स घेतो, त्याच्यामध्ये पण आम्ही जेव्हा सिलेक्शनला जातो तेव्हा काय होतं, आधी ते शँडिलियर्स वगैरे याचे तुम्हाला माहिती असेल, एकदम क्रिस्टल आणि असे ग्लासचे वगैरे. राईट. पण त्याचं क्लिनिंग खूप महत्वाचं आहे, हो. की ते क्लीन होईल का नीट. कारण का त्याला जाळी वगैरे लागली तर ते क्लीन करणं खूप आवडतं. हम्म. त्याच्यामुळे लोकांनी ते पण खूप विचार करून घ्यायला पाहिजे, की आपण हे घेतोय तर धूळ बसली तर हे क्लीन कसं करणार आहे आपण. त्याच्यामुळे वॉलवरची लाईट, डायनिंगच्या वरची लाईट, किंवा सोफ्याच्या इथे कॉर्नरला कुठेतरी तुम्ही लाईट दिली आहे तो लाईट, तर तो लाईट तुम्ही घेताना विचार करायचा की तो क्लीन कसा करणार आहे. फक्त एक ग्लासचा असा हे असेल तर तुम्ही तो पुसू शकता, त्याला प्रॉब्लेम नाही. पण क्रिस्टल असतील, आणि खूप अवघड हा, आहे तर तुम्ही डिझाईन. बारीक बारीक कसं करणार क्लीन. तर तो विचार केला पाहिजे फक्त थोडंसं. लाइटिंग तुम्ही जेव्हा सिलेक्शनला जाता तेव्हाही त्या गोष्टी डोक्यात घ्यायला पाहिजे. म्हणजे दिसायलाच फक्त छान नाही, तर ते नंतर मेंटेन पण आपण करू शकतो. इतकं येस, इतका एवढा विचार 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 सिलेक्शन करताना सिलेक्शन नक्की करा. गॅलरीचा विषय निघाला मगाशी. हा. ड्राय बाल्कनी ठीक आहे, आपण म्हणजे ती यूज साठीच करतो, की कपडे वाळत घालणं किंवा वॉशिंग मशीन ठेवणं वगैरे. पण दुसरी जी बाल्कनी असते, जे एक आता ना सगळ्यांचंच एक आहे, की मला थोडंसं असं छान कॉफी प्यायची आहे निवांत बसून. आणि काहीतरी हे असतं, की अरे मी घर घेतलंय तर बाल्कनी हे सगळ्यांच्या फार प्रेमाचा विषय असतो. भले तिथे कमी वेळ बसायला मिळतं. सो ती डिझाईन करताना काय डोक्यात ठेवायचं? बाल्कनीमध्ये तुम्ही नॉर्मल सिटिंग घेऊ शकता. मग तुम्ही ते डायरेक्ट रेडीमेड बाय केलं तरी चालेल. किंवा मोस्टली लोक असं करतात की बाल्कनीमध्येच ग्रेनाईटचा टॉप वगैरे टाकून आम्ही सिटिंग करून देतो. मग त्याच्यामध्ये आम्ही खाली स्टोरेज देतो. सो त्याचा मल्टी यूज पण झाला. त्याच्यामध्येच आम्ही काही काही वेळेला, आता काय काय ठिकाणी काय होतं की बिल्डरने आपण जे इन्व्हर्टर ठेवतो त्यासाठी स्पेस नसेल दिलेली कुठेच, मग तो इन्व्हर्टर आम्ही बाल्कनीमध्ये शिफ्ट करतो. ओके. मग तो तुम्ही ठेवू शकता त्याच्या खाली. मग या गोष्टी तुम्ही करू शकता. वॉलवरती शक्यतो टाळा की तुम्ही किती म्हणजे ग्रास वगैरे लावतात लोक. आर्टिफिशियल ग्रास असेल, होय, खाली होय. आर्टिफिशियल ग्रास टाकतात. आता मध्ये मी एक 2-3 वर्षापूर्वी माझ्या मित्राकडे पण आम्ही केलं होतं. तर तो त्याचा असा एक्सपिरियन्स आहे, तो मला म्हटला की दिनेश हे काढायचं म्हणजे काढा, ते धुवा, हो. वाळत टाका, परत टाका. आणि ते एकदा तुम्ही 2-3 वेळा काढलं ना की ते तरी सगळी अलाइनमेंट चुकते. त्याच्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही वॉलवरती टाईल लावा. ओके. तुम्ही धुतलं की झालं. आजकाल बरेचसे तुम्ही बघितलं असेल स्टोनचे वगैरे येतात. परत ते दगडी तुळशी वृंदावन असतात. त्याच्या मागे टाईल लावतात. त्याच्यामध्ये काही डिझाईन्स असतात. त्याच्यामध्ये देवळी असते. तर त्या गोष्टी तुम्ही करा उलट मी म्हणेल, कारण का त्याच्याने तुम्ही धुवू पण शकता. त्याला क्लिनिंगला काही प्रॉब्लेम नाहीये. मेंटेनन्सला इश्यू नाही काही. म्हणजे 3 महिने 4 महिने तुम्हाला ते धुतलं तरी हे नाही. प्लांट्स वगैरे ठेवा. ओके. तुम्ही रिअल प्लांट्सचे म्हणजे कुंड्या ठेवा किंवा तुम्ही त्याला काही स्टँड करून घ्या, ते करा. त्याच्याने तुमचा म्हणजे मूड पण क्रिएट होणार आहे आणि ते थोडंसं दिसायला ॲम्बियन्स पण चांगला दिसतो. तुम्हाला जर का वरती रूफ असेल, आता प्रत्येक बाल्कनीमध्ये असेलच असं नाही रूफ. वरती जर का तुम्हाला स्लॅब असेल तर मग तुम्ही PVC मध्ये सेलिंग करून घ्या. म्हणजे PVC एक मटेरियल येतं जे त्याच्यामध्ये बरेच कलर येतात. म्हणजे वुडन असेल, व्हाईट असेल, ग्रे असेल, बरेच येतात. मग त्याच्यामध्ये मग ते प्लेन सेलिंग करून त्याच्यामध्ये तुम्ही लाईट्स लावू शकता. मग तिकडे तुम्ही स्पॉटलाईट वगैरे घेतलं की मग तुम्हाला तो ॲम्बियन्स क्रिएट होऊ शकतो. किंवा मग तुम्हाला टाईल, तुमचं बजेट जर असेल, तुम्हाला खालच्या टाईल चेंज करायच्यात, बिल्डर तुम्हाला नॉर्मल टाईल लावून देणार आहे, त्या टाईल चेंज करून तुम्ही वुडन फिनिशच्या टाईल लावू शकता. मग तुम्हाला खाली पण एक वुडन लावल्यासारखं एक फील येईल की त्याचा मेंटेनन्स पण नाहीये. झोपाळा लावतात लोकांना सध्या खूप ट्रेंडमध्ये. मी अगेन परत झोपाळा कमी जागेमध्ये पण झोपाळा कसा लावायचा?
साईज की तुम्ही खूप मग तो कस्टमाइज करून घ्यायचा. आता आम्ही एक रिसेंट प्रोजेक्ट केला त्याच्यामध्ये पण आम्ही झोपाळा लावलाय. म्हणजे टीव्ही युनिट आहे, इकडे लगेच झोपाळा आणि इकडे आम्ही सिटिंग पण केलंय. एक माणूस जाईल एवढी बाल्कनीमध्ये जागा. आणि क्लायंट ओके होता त्यासाठी की आम्हाला चांगला पण झोपाळा पाहिजेच आहे म्हणजे दिनेश. मग ते आम्ही कस्टमाइज करून घेतला. त्याच्या आधी आम्ही प्रोजेक्ट केला, तिथे पण आम्ही इतका छोटा केला झोपाळा की एक माणूस बसेल इतकाच आहे जागा. म्हणजे मग तुम्हाला ते फील देतो, त्याला इश्यू नाही. पण तुम्हाला जर प्रॉपर 2 माणसं बसेल असं हवं असेल तर मग तो बाल्कनीमध्ये झोपाळा पण एक ऑप्शन आहे तुमच्याकडे, की जर का तुम्हाला बसून कॉफी घ्यायची आहे संध्याकाळचं वगैरे तर तुम्ही बाल्कनीमध्ये झोपाळा घेऊ शकता. आणि लोक ते 2 साईडवाला झोपाळा तुम्ही बघितला असेल, ते बऱ्याच ह्याच्यामध्ये असतात, तर ते पण तुम्ही लावू शकता. की तुमची बाल्कनीचा डोअर आहे, तुम्ही इथे लगेच झोपाळा लावलाय, तुमचं इकडे लिव्हिंग आहे, तर तुम्ही त्याचं बॅक फ्लिप केलं की तुम्ही बाल्कनीमध्ये पण बसू शकता. तुम्ही डोअर उघडलंय, काही लोक बाल्कनीमध्ये बसलेत, तो मल्टी यूज तुम्ही त्याला म्हणू शकता. सो तो विचार करता येईल तसं. सो थँक्यू सो मच दिनेश, तुम्ही आलात आणि छान गप्पा झाल्या आपल्या, की मला पण माझं घर सजवायला काही अशा टिप्स मिळाल्या. आणि थँक्यू. मला पण बऱ्याच गोष्टी सांगता आल्या. आणि मी प्रत्येकाला तेच सांगेल की तुम्ही नक्की तुमचं घर डिझाईन करताना खूप बारीक बारीक गोष्टी असतात की ज्या तुम्ही विचार करा, की जे काही आपल्याला मेंटेनन्स होणार आहे, जे बजेटमध्ये बसतंय अशाच गोष्टी करा. आणि डिझायनरला पण तेच सजेस्ट ना करू, डिझायनरला सांगा की बाबा आमच्याकडून एवढंच होणार आहे मेंटेनन्स, आणि हे तसंच करून घ्या सगळं. येस, तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना टिप्स नक्की आवडल्या असतील, हा पॉडकास्ट आवडला असेल तर काय वाटतंय, काही प्रश्न आहेत, काही मुद्दे आहेत, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.